आणि काय परिस्थिती आहे सध्या? दीपावलीच्या निमित्तानं या भागातील अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी लोक जात असतात. श्रद्धाळू हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी दर्शन घ्यायला सुरुवात 8 दिवस अगोदरपासून सुरू होते आणि जसे जसे दर्शन झालं तसं खाली ते उतरत असतात. तर या ठिकाणी पिकअप गाडी होती. ती गाडी इकडचे काही श्रद्धाळूंना सोडलं तिने अस्तंबाला आणि तिकडून येताना काही श्रद्धाळू ज्यांचं दर्शन झालं होतं त्यांना घेऊन येत असताना त्या ठिकाणी घाटामध्ये तानशैली ठिकाण आहे, त्याच्या बाजूला त्या ठिकाणी हा अपघात झाला. गाडी दरीमध्ये कोसळली आणि कोसळली तेव्हा त्या ठिकाणी ऑन द स्पॉट 7 प्रेत त्या ठिकाणी 7 श्रद्धाळू मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर बाकीच्यांना काही इंजुरी झाल्या आहे. त्याच्यामधला एक सिरियस आहे. तळोदा या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी 13 जणांना भरती करून घेतले आहे. त्यांची सर्वांची प्रकृती चांगली आहे. त्यांचे काही फ्रॅक्चर झाले, त्या फ्रॅक्चरचे या ठिकाणी रिडक्शन केले जाईल आणि त्याचबरोबर त्यांनी 15 जण नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले आहे. त्या ठिकाणी ती ट्रीटमेंट होईल आणि त्या ठिकाणी असं माहिती मिळते आहे की एक जण अजून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 4 जण घोटाळ्याचे या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे. एक जण घोटाळ्याचा आहे, तो पण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला नंदुरबारला, अशी माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये 2 जण काही कोरीची आहे आणि एक नंदुरबार शहरातील एक तरुण आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी 7 डेड बॉडी आहेत. त्यांचं या ठिकाणी आता थोड्याच वेळात पोस्टमॉर्टम पूर्ण केलं जाईल आणि त्या श्रद्धाळूंच्या ज्या डेड बॉड्या आहेत त्या डेड बॉड्या त्यांच्या परिवाराला या ठिकाणी सोपवल्या जाईल. काही अडचणी निर्माण झाल्या तर निश्चितच सरकारच्या मार्फत त्यांना सर्वांना मदत बॉडी घेऊन जाण्यासाठी मदत केली जाईल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक डेड बॉडी झाली त्याचंसुद्धा लवकरच पोस्टमॉर्टम करायला सांगू, जेणेकरून ती बॉडी त्या ठिकाणी त्या श्रद्धाळूंना देता येईल आणि आजच त्यांच्या अंत्यविधी करता येतील. अशा पद्धतीने अशी दुर्दैवी घटना घडली की सर्व दर्शन घेऊन येत असताना जे घडलं ते सर्व दुर्दैव आहे. परंतु त्या भागातली बऱ्याच घाटाची सुधारणा आम्ही मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी केलेली आहे. काही ठिकाणी निश्चित पावसामुळे त्या ठिकाणी काही लँडस्लाईड होत असतात, त्याच्यासाठी अजून त्याच्यामध्ये सुधारणा निश्चितपणानं केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.